नमस्कार मित्रांनो 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक निर्णायक वळण येणार आहे. 11 भविष्यसूचक संकेत. कन्या राशीच्या लोकांनो, 31 जानेवारी आता फक्त कॅलेंडरवरील एक तारीख राहणार नाही. तो असा टप्पा ठरणार आहे जिथपर्यंत तुम्ही शांतपणे सहन करत आलात आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याची दिशा आपोआप बदलू लागेल. तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर आजचा हा संदेश योगायोग नाही. हा त्या आत्म्यासाठी आहे ज्याने गेल्या 1-2 वर्षांत जबाबदाऱ्या, ताणतणाव आणि अपेक्षांचा भार कोणताही गोंधळ न करता उचलला आहे. तुम्ही सगळ्यांची काळजी घेतली पण स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवले. मेहनत केली तरीही कौतुक कमीच मिळाले. योग्य असूनही अनेकदा तुम्हालाच तडजोड करावी लागली. हीच कन्या राशीची सवय असते, तुटत असतानाही व्यवस्था टिकवून ठेवणे. पण आता ग्रहांची भाषा बदलत आहे. 31 जानेवारीनंतर बुध, शनी आणि गुरु यांची चाल तुमच्या आयुष्यातील त्या गाठी उघडणार आहे ज्या खूप काळापासून आतून तुम्हाला रोखून धरत होत्या. जे लोक तुमच्या शांततेला, तुमची कमजोरी समजत होते तेच आता तुमची स्थिर प्रगती पाहून अस्वस्थ होतील. जे कामे अडकून पडली होती ती कोणताही जोर न लावता पुढे सरकू लागतील. हा काळ परिणामांचा आहे. परीक्षा खूप झाली आहे. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा एक अध्याय सुरू होईल जिथे धावपळ कमी असेल पण उपलब्धी जास्त असतील. सन्मान हळूहळू परत येईल. आत्मविश्वास पुन्हा मुळे रोवेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनाला ती शांती मिळेल जी तुम्ही खूप काळापासून शोधत होता. काही कन्या राशीचे लोक ज्यांनी कोणतीही तक्रार न करता खूप काही सहन केले आहे त्यांच्यासाठी आता कर्म, वेळ आणि ईश्वर हे तिन्ही एकत्र काम करतील. हा बदल अचानक धक्का देणारा नसेल तर इतका अचूक असेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हो, हाच योग्य वेळ होता. या काळात अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत भूमिका बदलू शकते किंवा तुमच्या क्षमतेनुसार एखादा प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नवी दिशा आणि स्थिर नफ्याचे योग तयार होत आहेत. कायदेशीर किंवा कौटुंबिक गुंतागुंती हळूहळू सुटण्याच्या दिशेने जातील. पण लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर आत होणार आहे. आता तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या मजबुरीतून बाहेर पडाल. तुम्ही नाही म्हणायला शिकाल आणि इथूनच तुमची खरी ताकद सुरू होईल. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांना असे काही अनुभव येतील जे शब्दांत सांगणे कठीण असेल पण हृदय त्यांना लगेच ओळखेल. हा व्हिडिओ येणाऱ्या काळाची फक्त एक झलक आहे, कारण पुढील कथेत तुम्ही थकणारे नाही, मागे हटणारे नाही. तुम्ही तुमच्या जागी स्थिरावणारे आहात. आणि आता व्हिडिओच्या पुढील भागात मी तुम्हाला त्या 11 मोठ्या भविष्यवाण्या सांगणार आहे ज्या 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एकामागून एक सत्यात उतरतील. विश्वास ठेवा, यातील काही गोष्टी तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतात. पण यावेळी ही फक्त आशा नाही तर तुमची वास्तविकता असेल. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण विश्वासाने जय श्री महाकाल लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा, कारण आता कन्या राशीच्या लोकांचा काळ सुरू झाला आहे. भविष्यवाणी क्रमांक 1. कन्या राशीचा धनप्रवाह आणि आर्थिक स्थिरता. कन्या राशीच्या लोकांची पहिली भविष्यवाणी तुमच्या धन आणि आर्थिक व्यवस्थेशी संबंधित आहे. तुम्ही कन्या राशीचे असाल तर हे तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल. कमाईत तुम्ही मागे नाही, पण पैसा अनेकदा हातात टिकत नाही. कधी कुटुंबाची जबाबदारी पुढे येते, कधी अचानक खर्च निघतो, तर कधी कोणाची मदत करताना तुम्ही स्वतःच्या गरजा मागे टाकता. याच कारणामुळे मनात सतत एक चिंता राहते, सगळं सांभाळतोय पण स्वतःसाठी काय उरतंय. 31 जानेवारीनंतर हा असमतोल हळूहळू तुटणार आहे. ग्रह संकेत देत आहेत की कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक नियंत्रण आणि स्थिरतेची सुरुवात होत आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे जो पैसा खूप काळापासून अडकलेला होता, कोणाला दिलेला, एखाद्या कामात अडकलेला किंवा जवळजवळ विसरलेला, तो परत येऊ शकतो. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळतील
जे एखाद्या जुन्या प्रयत्नाचे, जुन्या मेहनतीचे किंवा योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाचे फळ असेल. यावेळी फरक स्पष्टपणे जाणवेल. पैसा फक्त येणार नाही, तर टिकूनही राहील. तुमची विचारसरणी अधिक व्यावहारिक होईल. फिजूल खर्च आपोआप कमी होतील आणि भविष्याबाबत तुम्ही ठोस व मजबूत निर्णय घेऊ लागाल. 31 जानेवारीनंतर तुम्हाला जाणवेल, पैसा आता भीती राहिलेला नाही, तर तुमची ताकद बनत आहे. भविष्यवाणी क्रमांक 2. कन्या राशीचा करिअर आणि सन्मान. कन्या राशीची दुसरी भविष्यवाणी तुमच्या करिअर आणि व्यावसायिक ओळखीशी संबंधित आहे. मागील काही काळापासून तुमच्या मनात अशी भावना असू शकते की मी जितके देतो तितका परत मिळत नाही. तुम्ही जबाबदारीने काम करता, अगदी लहान लहान चुका देखील लक्षात घेता आणि काम अपूर्ण सोडणे ही तुमची सवय नाही. पण जेव्हा कौतुकाचा विषय येतो तेव्हा अनेकदा तुमचं नाव मागे राहिलेले दिसते. काही कन्या राशीच्या लोकांनी हेही सहन केलं आहे की त्यांच्या मेहनतीचे श्रेय कुणा दुसऱ्यालाच मिळाले आणि त्यांनी गप्प राहणेच योग्य समजलं. 31 जानेवारीनंतर ही परिस्थिती बदलणार आहे. ग्रहांची चाल स्पष्ट सांगत आहे की आता तुमची काबिलियत दुर्लक्षित केली जाणार नाही. जे लोक आतापर्यंत तुम्हाला शांतपणे काम करणारा समजत होते तेच आता तुमच्या मतांना आणि निर्णयांना महत्त्व देतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टची धुरा तुमच्या हाती येऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांसाठी पदोन्नती, वेतनवाढ किंवा प्रोफाईलमध्ये सकारात्मक बदलाचे योग तयार होत आहेत. 31 जानेवारीनंतर तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल, आता तुमची मेहनत दिसत आहे आणि हीच ओळख तुमच्या आत्मसन्मानाला नवी मजबूती देईल. भविष्यवाणी क्रमांक 3. कन्या राशीचे भाग्य सक्रिय होईल. कन्या राशीची तिसरी भविष्यवाणी तुमचे भाग्य अचानक सक्रिय होण्याशी संबंधित आहे. मागील अनेक महिन्यांपासून तुम्हाला असं वाटत असेल की सगळं योग्य करूनही कुठे ना कुठे अडथळे येतात. काम शेवटच्या क्षणी अडकायची, योजना तयार असूनही पूर्ण होत नव्हत्या. कधी कधी मनात हा प्रश्नही आला असेल, माझं नशीबच माझ्या बाजूने नाही का? 31 जानेवारीनंतर ही विचारसरणी बदलणार आहे. ग्रह संकेत देत आहेत की कन्या राशीच्या लोकांचं अडलेलं भाग्य आता गती घेईल. जे काम महिन्यांपासून प्रलंबित होते ती अचानक पुढे सरकतील. जे अर्ज, कागदपत्रांची कामं किंवा योजना थांबल्या होत्या त्या मंजुरीकडे जातील. फारशी धावपळ न करता तुम्ही पाहाल की परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने जुळू लागली आहे. या काळात काही नवे लोक तुमच्या आयुष्यात येतील जे योग्य वेळी तुमच्यासाठी योग्य दारे उघडतील. लहान लहान यश तुमच्या आत मोठा आत्मविश्वास भरून टाकतील. 31 जानेवारीनंतरचा हा काळ फक्त सौभाग्याचा नाही, तर ईश्वराच्या विशेष कृपेचा संकेत ठरेल. भविष्यवाणी क्रमांक 4. कन्या राशीची प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता. कन्या राशीची चौथी भविष्यवाणी तुमच्या सन्मान आणि सामाजिक प्रतिमेशी संबंधित आहे. मागील काही काळात तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही जितके देता तितकी त्याची कदर दिसून येत नाही. कधी तुमचं मत हलकं घेतलं गेलं, कधी तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या समजल्या गेल्या, तर कधी तुमचं योगदान शांतपणे दुर्लक्षित केलं गेलं. तुम्ही गोंधळ घातला नाही, वादविवादापासून दूर राहिलात, पण आतून कुठेतरी हे सगळं तुम्हाला सक्त बोचत राहिलं. 31 जानेवारीनंतर ही चित्र बदलणार आहेत. ग्रहांची चाल संकेत देत आहे की ज्यांनी कधी तुमचं महत्त्व समजलं नाही तेच आता तुमच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहू लागतील. तुमच्याकडून सल्ला घेतला जाईल. तुमच्या उपस्थितीला महत्त्व मिळेल आणि तुमचं कौतुक उघडपणे होऊ लागेल. कुटुंब असो, समाज असो किंवा कार्यस्थळ, सर्व ठिकाणी तुमची प्रतिमा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. सर्वात खास गोष्ट म्हणजे हा सन्मान फक्त बाहेरूनच नाही, तर आतूनही तुम्हाला समाधान देणारा असेल. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास शांतपणे नव्या उंचीवर पोहोचेल. भविष्यवाणी क्रमांक 5. कन्या राशी आणि लपलेले विरोधक. कन्या राशीची 5वी भविष्यवाणी तुमच्या विरोधकांशी आणि लपलेल्या अडथळ्यांशी संबंधित आहे. मागील बराच काळ तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असू शकतात जे थेट समोर येत नव्हते,
पण मागून तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं करत होतं, कोणी नकारात्मक गोष्टी पसरवत होतं, तर कोणी तुमच्या प्रगतीमुळे आतून अस्वस्थ होत होतं. अनेक वेळा तुम्हाला हेच समजत नाही की काम जेमतेम जुळत असतानाच शेवटच्या क्षणी का बिघडून जाते. 31 जानेवारीनंतर ही परिस्थिती उलटणार आहे. ग्रहांचे संकेत स्पष्ट आहेत की आता अशा लोकांच्या चालाच त्यांच्यावरच भारी पडतील. एकतर ते स्वतःच मागे हटतील, नाहीतर त्यांची खरी ओळख कोणताही विशेष प्रयत्न न करता सर्वांसमोर येईल. सर्वात मोठा दिलासा म्हणजे तुम्हाला कोणाशीही लढण्याची गरज भासणार नाही. जे लोक कायदेशीर प्रकरणांमध्ये, जमीन जायदाद किंवा जुन्या वादांमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ हळूहळू दिलासा घेऊन येईल. 31 जानेवारीनंतर तुम्हाला जाणवेल की परिस्थिती आता तुमच्या बाजूने झुकू लागली आहे. भविष्यवाणी क्रमांक 6. कन्या राशीच्या अडकलेल्या कामांची पूर्णता. कन्या राशीची 6वी भविष्यवाणी तुमच्या दीर्घकाळापासून प्रलंबित कामांशी संबंधित आहे. प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात किमान एक तरी असा विषय नक्कीच असतो जो महिने किंवा वर्षांपासून अडकून पडलेला असतो. कुणासाठी घर किंवा मालमत्तेचा प्रश्न, कुणासाठी अडकलेले पैसे, तर कुणासाठी विवाहात होणारा विलंब किंवा कौटुंबिक तणाव. बाहेरून तुम्ही शांत दिसत होता, पण आतून या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या. कधी कधी असंही वाटलं असेल की कदाचित याला काहीच शेवट नाही. 31 जानेवारीनंतर परिस्थिती बदलू लागेल. जी कामे खूप काळापासून अडकलेली होती ती एकामागून एक पुढे सरकू लागतील. तुम्हाला असं जाणवेल की आयुष्य पुन्हा एकदा योग्य मार्गावर परत येत आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आता जी कोणतीही नवी सुरुवात होईल ती अर्धवट राहणार नाही. ती मजबूत पायावर उभी राहील आणि दीर्घकाळ टिकणारी स्थिरता देणारी ठरेल. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांना स्पष्टपणे जाणवेल की संघर्षाचा काळ मागे पडला आहे आणि आता संयम व मेहनतीचे फळ समोर येण्याची वेळ आली आहे. भविष्यवाणी क्रमांक 7. कन्या राशीच्या प्रेमजीवनात निर्णायक बदल. कन्या राशीच्या लोकांची 7वी भविष्यवाणी तुमच्या प्रेम आणि भावनिक आयुष्याशी संबंधित आहे. मागील काही काळात अनेक कन्या राशीच्या लोकांनी हृदयाच्या बाबतीत स्वतःला एकटं वाटल्याचं अनुभवले आहे. कुणी विश्वास तुटताना पाहिला, कुणी एकतर्फी भावनांमध्ये स्वतःला हरवलेलं पाहिलं, तर कुणासाठी नातं वाचवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अपूर्णच राहिला. या अनुभवांनी मनात एक भीती निर्माण केली, कदाचित आता भावना माझ्या वाट्याला नाहीत. पण 31 जानेवारीनंतर ग्रहांची भाषा बदलत आहे. संकेत मिळत आहेत की कन्या राशीच्या लोकांसाठी भावनिक क्षेत्रात एक नवी सुरुवात होणार आहे. जे लोक सध्या एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती येऊ शकतो जो केवळ आकर्षण नाही तर सुरक्षितता आणि शांतता घेऊन येईल. कोणी जो तुमची शांतता समजून घेईल, तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे वाचू शकेल. आणि जे आधीपासून नात्यात आहे त्यांच्या संबंधांमध्ये हळूहळू उब परत येईल. गैरसमज कमी होतील, संवाद वाढेल आणि विश्वास पुन्हा मजबूत होईल. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांसाठी प्रेम आता वेदना न राहता आधार बनेल. भविष्यवाणी क्रमांक 8. कन्या राशीचा विवाहयोग आणि शुभ संकेत. कन्या राशीची 8वी भविष्यवाणी तुमच्या विवाह आणि कौटुंबिक भविष्याशी संबंधित आहे. बराच काळ काही घरांमध्ये फक्त प्रतीक्षा आणि चिंता होती. नात्यांची चर्चा होत होती, पण काही ना काही कारणाने पुढे जात नव्हती. कधी परिस्थिती आड येत होती, तर कधी मनातील भीती निर्णयांना अडथळा आणत होती. 31 जानेवारीनंतर ही परिस्थिती बदलणार आहे. ग्रह संकेत देत आहेत की ज्या घरांमध्ये दीर्घकाळापासून स्थैर्य नव्हते तिथे आता आनंदाची हालचाल सुरू होईल. जे नाते अडकून पडले होते ती अचानक गती घेऊ शकतात. काही कन्या राशीच्या लोकांसाठी लग्न ठरण्याचे ठोस संकेत आहेत. काहींसाठी साखरपुडा किंवा पक्क्या चर्चेचे योग बनत आहेत, तर काही घरांमध्ये आपल्याच कुणाच्या लग्नाची शुभ बातमी दारात येऊ शकते. या घडामोडींमुळे घराचं वातावरण बदलेल. हास्य परत येईल आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल.
31 जानेवारीनंतरचा हा काळ कौटुंबिक समाधान आणि भावनिक आनंद घेऊन येईल. भविष्यवाणी क्रमांक 9. कन्या राशीचे कौटुंबिक सुख आणि संतान सौभाग्य. कन्या राशीची 9वी भविष्यवाणी तुमच्या कुटुंब आणि संतान सुखाशी संबंधित आहे. ज्या घरांमध्ये बराच काळ तणाव, मनमुटाव किंवा भावनिक दुरावा होता, तिथे आता परिस्थिती हळूहळू सुसह्य होऊ लागेल. घराचे वातावरण हलका वाटू लागेल. संवाद वाढेल. परस्पर समज अधिक खोल होईल. जे आपलेपण कुठेतरी हरवले होते ते पुन्हा जाणवू लागेल. संतानाशी संबंधित चिंतांमध्येही दिलास्याचे संकेत दिसत आहेत. काही कन्या राशीच्या लोकांना मुलांशी संबंधित एखादी शुभ बातमी मिळू शकते. कुणाला त्यांच्या यशाचा अभिमान वाटेल, तर कुणाला कुटुंबासोबत शांततेचे, समाधानाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील हा काळ भावनिक संतुलन आणि कौटुंबिक सुखाचा एक अविस्मरणीय अध्याय ठरेल. भविष्यवाणी क्रमांक 10. कन्या राशीची मानसिक शांती आणि अंतर्गत मजबूती. कन्या राशीच्या लोकांची 10वी भविष्यवाणी तुमच्या मन, विचार आणि आतल्या ताकदीशी संबंधित आहे. मागील काही वर्षांत तुम्ही बाहेरून सगळं नीट सांभाळलं होतं. जबाबदाऱ्या पार पाडल्या, काम वेळेवर पूर्ण केलं. कुटुंब आणि परिस्थितीचा आधार बनलात आणि कधीही कुणाला हे जाणवू दिलं नाही की आतून तुम्ही किती थकलेले आहात. पण सत्य हेच आहे की तुमचं मन सतत जड होतं. झोप पूर्ण होत नव्हती. डोकं कायम कुठल्या ना कुठल्या चिंतेत अडकलेलं असायचं. कधी येणाऱ्या उद्याची काळजी, तर कधी जुन्या निर्णयांचं ओझं. तुम्ही हसत होतात, पण ती हसू अनेकदा मनापर्यंत पोहोचत नव्हती. 31 जानेवारीनंतर ही स्थिती हळूहळू बदलू लागेल. तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मनावर असलेलं ते दिसणारं ओझं आता हलकं होत आहे. विनाकारण दिवसरात्र सोबत असणारी अस्वस्थता कमी होऊ लागेल. तुमच्या आत एक वेगळीच शांतता उतरू लागेल, अशी शांतता जी शब्दात सांगणं कठीण आहे. मन स्थिर होईल, विचार स्पष्ट होतील आणि आयुष्य पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक गतीने पुढे जाऊ लागेल. लहान लहान गोष्टींमध्येही तुम्हाला आनंद मिळू लागेल. कोणत्याही खास कारणाशिवाय हसण्याचे क्षण आपोआप निर्माण होतील. 31 जानेवारीनंतर कन्या राशीच्या लोकांसाठी हे मानसिक संतुलन हीच सर्वात मोठी उपलब्धी आणि सर्वात मौल्यवान संपत्ती ठरेल. भविष्यवाणी क्रमांक 11. कन्या राशीच्या जीवनातील निर्णायक परिवर्तन. कन्या राशीची 11वी आणि शेवटची भविष्यवाणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलणाऱ्या टप्प्याशी संबंधित आहे. हा तो काळ असेल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःला म्हणाल, जर तो कठीण काळ आला नसता तर आज ही समज, ही मजबूती कधीच मिळाली नसती. 31 जानेवारीनंतर काही कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी एखादी संधी येईल जी त्यांची संपूर्ण विचारधारा आणि मार्ग बदलून टाकेल. एखादी नवी सुरुवात, एखादा मोठा निर्णय किंवा असा एखादा प्रसंग जो तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे घेऊन जाईल. हा बदल कदाचित अचानक वाटेल, पण त्यामागे तुमची अनेक वर्षांची सहनशीलता, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न दडलेले असतील. हे केवळ परिस्थिती बदलणं नसेल, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल. जुनं दुःख मागे पडू लागेल. भूतकाळातील अपयश आता शिकवण बनतील. अश्रूंच्या जागी हळूहळू हसू येऊ लागेल. आता तुम्ही त्या मार्गावर पुढे जाल जिथे सन्मान आहे, स्थिरता आहे, भावनिक संतुलन आहे आणि मनाची शांती आहे. लक्षात ठेवा, ईश्वर प्रत्येकाला त्याच्या वेळेवरच देतो आणि कन्या राशीच्या लोकांसाठी तो अनुकूल काळ आता सुरू झाला आहे. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि समोर येणाऱ्या संधींना पूर्ण धैर्याने स्वीकारायचं आहे. हा व्हिडिओ, हे शब्द आणि या भविष्यवाण्या कोणतीही कल्पना नाही, हे येणाऱ्या उद्याची एक झलक आहे. कदाचित सगळं काही एका दिवसात बदलेलच असं नाही, पण आता प्रत्येक नवा दिवस तुम्हाला त्या आयुष्याच्या अधिक जवळ नेईल ज्याचं स्वप्न तुम्ही खूप काळापासून पाहत आला आहात. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण विश्वासाने लिहा, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.